गुड इव्हनिंग फ्रेंड्स. पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलला स्वागत आहे. तर मित्रांनो, बरेचसे कॅन्डिडेट्सचे व्हॉट्सअप आणि यूट्यूब थ्रू मला काही क्वेश्चन होते, जे की मी तुम्हाला थोडक्यात क्वेश्चन आणि त्याच्यावर काय प्रकारे ॲन्सर असेल ते सांगण्याचा प्रयत्न करेल. तर मित्रांनो, प्रश्न पहिला, सेकंड सिलेक्शन लिस्टची निवड यादी केव्हापर्यंत लागेल? तर मित्रांनो बघा, मी पहिल्या पण व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितले होते की आपल्याला संयम बाळगणे गरजेचे आहे. आणि सेकंड सिलेक्शन लिस्टवर जर पुन्हा सांगायचे म्हटले तर सर्वप्रथम टोटल सिलेक्टेड कॅन्डिडेट आहे त्यांना जॉईनिंग ऑर्डर मिळेल व तसेच या सिलेक्टेड कॅन्डिडेट्सपैकी जे कॅन्डिडेट जॉईनिंग करणार नाहीत त्यांचे कारण कुठलेही असो, जसे की मोस्ट ऑफ कॅन्डिडेट हे DHS सिलेक्टेड आहे आणि त्यांना DHS हॉस्पिटल होमटाऊनजवळ मिळणार असेल तर असे कॅन्डिडेटच्या जागा उरणार व काही कॅन्डिडेट्स हे ऑलरेडी एम्सला वर्क करत आहे व त्या कॅन्डिडेट्सला DMR हॉस्पिटल घराजवळ नाही मिळाले तर असे कॅन्डिडेट्स देखील जॉईनिंग नाही करणार. तर अशा बऱ्याचशा कारणांमुळे सिलेक्टेड कॅन्डिडेट DMR जॉईन नाही करणार आहेत आणि अशा कॅन्डिडेट्सला DMR जॉईनिंग ऑर्डर मिळाल्यापासून ते 30 दिवसपर्यंतचा कालावधी देत असतात. इन केस या कॅन्डिडेट्सने 30 दिवसाच्या आत जॉईनिंग केली नाही तर त्या कॅन्डिडेट्सच्या जागा देखील वेटिंग कॅन्डिडेट्सला दिल्या जातात. आणि मित्रांनो, या जागा व कन्वर्ट होणाऱ्या जागा मिळून सेकंड सिलेक्शन लिस्ट ही तयार करण्यात येते आणि या सर्व प्रोसेसला टाईम लागणार तर आहेच. प्रश्न क्रमांक दुसरा, DV ही कुठकुठल्या कॅटेगरीची होणार आणि DVसाठी बोलावणार का? तर बघा मित्रांनो, DMRला राखीव जागेसाठी पाहिजे तितके कॅन्डिडेट्स हे मिळालेले नाहीत आणि त्यासाठी ते त्या कॅटेगरीचा राखीव जागेंचा क्रायटेरिया समजून घेऊन, जसे की राखीव जागेंसाठी कट ऑफ कितीपर्यंत आहे आणि कितीपर्यंत कॅन्डिडेट्स ॲज पर मार्क्स आणि त्यांचे SML वाईज बोलवलेले आहे आणि कितीपर्यंत अजून बोलावू शकता, यावर देखील ते विचार करून मग जागा या सर्वसाधारणसाठी कन्वर्ट करण्याचे ठरवणार आहे. जर DMRला वाटले की DV ही करणे गरजेचे आहे तर DV होईल. यदा कदाचित कॅन्डिडेट्स पाहिजे तितके नाही मिळाले तर त्या सर्व जागा कन्वर्ट होऊन वेटिंग कॅन्डिडेट्सला ॲज पर ज्या त्या कॅटेगरीनुसार देण्यात येईल आणि DV होण्याचे मोस्ट ऑफ चान्सेस हे ओपन प्रवर्गाचे आहे, कारण त्यांचे कॅन्डिडेट्स हे कमी आणि जागा पण उरलेल्या आहेत. आणि मित्रांनो, फर्स्ट सिलेक्शन लिस्ट च्या जोपर्यंत सर्व ऑर्डर पूर्ण होत नाही तोपर्यंत सेकंड सिलेक्शन लिस्टसाठी आपण DMRला कुठल्याही प्रकारचे प्रश्न करणे पण चुकीचेच आहे. परंतु आपण त्यांना विनंती करू शकतो की ऑर्डर ह्या लवकरात लवकर देण्याचे प्रयत्न करा. जवळपास आज 1700पर्यंतच्या ऑर्डर येण्याचे आपण प्रयत्न करत. प्रश्न तिसरा, दिव्यांग व अनाथ यांच्या जागा कन्वर्ट होणार का नाही खुलासाठी? तर मित्रांनो, या जागा कन्वर्ट होण्याचा तसा काही GR नाही आणि या पहिले देखील या जागा कन्वर्ट झालेल्या नाही. तर जे वेटिंग कॅन्डिडेट्स आहेत त्यांनी या जागा काउंट न करण्यास योग्य राहील आणि या जागा यदा कदाचित कन्वर्ट झाल्या तर नक्कीच सर्व वेटिंग कॅन्डिडेट्सचा फायदा होईल. प्रश्न क्रमांक 4, सेकंड सिलेक्शन लिस्टमध्ये कट ऑफ चेंज होईल का? तर बघा मित्रांनो, कट ऑफ चेंज होण्याचे चान्सेस खूप कमी असतात, कारण आहेत एक वेटिंग कॅन्डिडेट्सला कन्वर्ट जागा मिळणार आहे. इन केस जागा देऊन जरी उरल्या तरी ते नेक्स्ट कॅन्डिडेटला नक्कीच चान्स देईल. प्रश्न क्रमांक 5, टोटल DMR सिलेक्शनसाठी किती राऊंड होतात? तर बघा मित्रांनो, 2018मध्ये जी DMR झाली होती त्या DMRमध्ये जवळपास 5 राऊंड झाले होते, परंतु त्या 5व्या राऊंडपर्यंत सरासरी 2 वर्षाचा कालावधी लागला होता. परंतु फर्स्ट सिलेक्शन लिस्ट नंतर सेकंड सिलेक्शन लिस्ट ही 1 ते 1.5 मंथमध्ये लागली होती. तसेच आपलीसुद्धा सेकंड सिलेक्शन लिस्ट ही आचारसंहितेच्या पहिले लागावी हेच आपले प्रयत्न राहील. तर मित्रांनो, अशा प्रकारे मी तुमच्या काही प्रश्नांची उत्तर देण्याचे प्रयत्न केले आणि अजून काही प्रश्न असेल तर मला कमेंटमध्ये विचारू शकता आणि आपले व्हिडिओची नोटिफिकेशन पुन्हा मिळवण्यासाठी मला सबस्क्राईब करू शकता. धन्यवाद.